नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यागुरु अकॅडमीवर तुमचे स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये गिरीश पारेकर जे 2020 मध्ये एमपीएससी टॉपर म्हणजे ओबीसीत राज्यामध्ये प्रथम आले होते आणि त्या वर्षीचा त्यांचा स्टेट रँक 6 होता। नेक्स्ट इयरला पण ते रँकमध्ये होते आणि त्यांनी तेव्हा क्लास 1 सीओ म्हणून ही सर्व्हिस जॉईन केलेली आहे सध्या। आता हे आपल्याशी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 यामध्ये नेक्स्ट तुमचे जवळपास जे 90 दिवस आहेत त्यामध्ये काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे याबद्दल त्यांची डिटेल टू द पॉइंट गोष्टी सांगणार आहेत। आता गिरीशबद्दल सांगायचं झालं की का राज्यसेवा पूर्व परीक्षेची स्ट्रॅटेजी तुम्ही बघायला पाहिजे की मला आठवतो गिरीश जेव्हा 6वा आला आणि ओबीसीमध्ये पहिला, मग आपल्याला माहिती की किती सत्कार वगैरे सर्व टाईम जाणार, कॉल सुरू असणार आणि ते सर्व असतानाही पुढची प्रिलिम द्यायची आणि मला आठवते की तो एका ठिकाणी म्हणला की अरे माझा काहीच अभ्यास नाही आहे, मी प्रिलिम कशी देऊ। 7 दिवसाआधी तो आला, लायब्ररीला बसला आणि 7 दिवसामध्ये असं काय केलं की त्यानंतर जो कट ऑफ असतो त्यापेक्षा एक 15-20 मार्क जास्त मार्क स्कोअर केले। सो मग अशा गोष्टी काय आहेत, काय इन्साईट असला पाहिजे, कोणती काळजी घेतली पाहिजे, काय वाचायला पाहिजे आणि काय अवॉइड करायला पाहिजे, शेवटच्या दिवशी पण काय केलं पाहिजे, या सर्व गोष्टीबद्दल डिटेलमध्ये गिरीश पारेकर जे सध्या क्लास 1 सीओ म्हणून जॉईन आहेत ते आपल्याशी संवाद साधतील। आता गिरीशच आपल्याशी बोलेल की काय नक्की राज्यसेवा पूर्व परीक्षा पास होण्यासाठी स्ट्रॅटेजी असली पाहिजे। नमस्कार, मी गिरीश पारेकर। 2020च्या राज्यसेवेमधून माझी सहाय्यक राज्यकर आयुक्त म्हणून निवड झालेली होती आणि 2021 मध्ये माझी मुख्याधिकारी गट म्हणून निवड झालेली आहे। तर आता 2024ची प्रिलिम जवळ आलेली आहे। अनेकांचा शेवटचा चान्स आहे का 2025 पासून आपण पाहत आहोत की आता डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये सुरू होणार आहे, पण प्रिलिमचा पॅटर्न तोच राहिलेला आहे। तर आज आपण मुख्यत्वे करून 2024ची जी प्रिलिम आहे तर त्या संदर्भात तुमचा अभ्यास जास्तीत जास्त चांगला होणं कसं आवश्यक आहे यावर आपण प्रयत्न करू, म्हणजे थोडंसं डिस्कशन करण्याचा प्रयत्न करू आपण। ओके, तर आता सर्वात महत्त्वाचा आजचा सेशनचा मुद्दा असेल, सर्वात महत्त्वाचा मुद्दा सिलेबस। अनेक वेळेला जेव्हा मुलं तयारी चालू करतात तर तेव्हा अनेक जण सिलेबस व्यवस्थित पाहत नाहीत। तर जेव्हा तुम्ही प्रिलिमची तयारी करत असता तेव्हा सिलेबस मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट असते आणि ती सतत तुम्हाला आयोगाची आपल्या सिलेबसची जी कॉपी आहे, आयोगाच्या सिलेबसची कॉपी सतत जवळ ठेवणं गरजेचं असतं। अनेक वेळेला आपण काय म्हणजे खूप मुलांचं मी पाहिलेलं आहे की कुठलंही नवीन पुस्तक आणलं की त्यातूनच ते वाचत बसतात। अनेक वेळेला पुस्तकामध्ये सिलेबसच्या बाहेरचं आउट ऑफ खूप दिलेलं असतं तर त्यामध्ये वेळ घालत बसतात। तर तसं करायचं गरज नाही आहे। जेव्हा तुम्ही अभ्यास करत असाल तेव्हा सतत आयोगाची सिलेबसची कॉपी तुमच्याबरोबर असणं आवश्यक असतं आणि तो पॉईंट कवर झाला की त्यावर खून करून घ्यायचे, बाबा हा पॉईंट माझा कवर झालेला आहे, हे गरजेचं असतं आणि त्यामुळे तुमचं टाईम मॅनेजमेंट देखील चांगलं होतं। त्यानंतर दुसरं आता आहे बुक रीडिंग। तर आता पुस्तकं कोणती वाचायची, अनेकांचा प्रश्न असतो की पुस्तकं कोणती वाचायची। तर आता मी म्हणेल की आता प्रिलिमसाठी तर सर्वजण एकसारखीच पुस्तकं वाचतात, त्यामध्ये फारसं काही वेगवेगळं कोण असं वाचतं असं नसतं। जे आपले राज्य स्टेट बोर्डाचे बुक्स असतात ते प्रत्येकजणच वाचतो, परिक्रमा करंट अफेअर्ससाठी वगैरे वाचतात। त्यामुळे मी बुक लिस्टमध्ये फारसं काही वेगळं सांगणार नाही तुम्हाला, तुम्ही जी बुक लिस्ट वापरता तीच वापरा, पण त्यामध्ये फक्त आयोगाच्या सिलेबसनुसार तुम्ही जाणं त्यामध्ये गरजेचं ठरतं, त्याच्या बाहेर जायची काही गरज नसते। आणि काही काही क्वेश्चन जे असतात, आता मागच्याला तुम्ही आता आपण पाहूयात प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस कसं करायचं त्यामध्ये मी सांगेलच की अनेक वेळेला मुलं जे क्वेश्चन्स येतात तर त्यानुसार त्या क्वेश्चनशी रिलेटेड सगळा पार्ट वाचायचा प्रयत्न करतात, त्यामध्ये तुमचा वेळ फुकट वाया जात असतो, त्याची काही गरज नसते। तर आता आपण बुक रीडिंग कसं करायचं हे पाहूया। अनेक जण आपण सर्वजण पुस्तकं वाचतच असतो, तर बुक रीडिंगमध्ये आता मी तुम्हाला पण लक्ष्मीकांत सर्वजण वाचत असतात तर लक्ष्मीकांतचं उदाहरण देतो तुम्हाला की लक्ष्मीकांतमध्ये आता पार्लमेंट हा चॅप्टर आहे, तर तुमचा तो व्यवस्थित वाचून घ्यायचा सुरुवातीला आणि त्यानंतर मागच्या वेळचे जे क्वेश्चन पार्लमेंटवरचे आलेले असतात तर ते कुठून आले तेवढं ते फक्त बघत जायचं। अनेक वेळेला विद्यार्थी असं करतात की फक्त चॅप्टर वाचतात, पण त्याच्याखाली जे आपण पाहतो की वेगवेगळे ॲनेक्सर दिलेले असतात, त्याचप्रमाणे तळटीपा म्हणून किंवा संदर्भ दिलेले असतात ते वाचत नाहीत, फक्त चॅप्टरच वाचतात। तर असं करणं पूर्णपणे चुकीचं आहे। लक्ष्मीकांतचं पुस्तक जर तुम्ही वाचत असाल तर अनेक वेळेला मोर दॅन काय म्हणू आपण 30% क्वेश्चन जे असतात हे मुख्यत्वे नाही का ते खालचे ॲनेक्सर किंवा संदर्भ ग्रंथ जे असतात किंवा लक्ष्मीकांतच्या शेवटी जे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट वगैरे त्यांनी दिलेलं असतं त्यातनं येतात, त्यामुळे काहीही मिस करायचं नाही। संपूर्ण वेळ लागला, पार्लमेंट हा चॅप्टर खूप मोठा आहे, त्याला वेळ लागला तरी काही प्रॉब्लेम नाही, तुमच्याकडे वेळ आहे, तर त्यामुळे असं व्यवस्थित करायचं, घाई गडबड करायची नाही। आणि तुम्हाला वाटेल
समजा आता पार्लमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आता क्वेश्चन आवर वगैरे किंवा नाही का स्टॅच्युटरी ऑर्डर किंवा नाही का पॉईंट ऑफ ऑर्डर वगैरे जे असे पॉईंट्स आहेत छोटे छोटे पॉईंट्स, तर त्याच्यात तुम्ही मी म्हणेल की स्टिकी नोट ज्या असतात तर त्यावर ते पॉईंट्स लिहायचे त्याचं शॉर्टमध्ये आणि ते तुमच्या पुस्तकामध्ये चिटकून टाका आणि पुढच्याला जेव्हा रिव्हिजन करता तर ती तुमची रॅपिड रिव्हिजन होत जाईल. किंवा तुम्हाला तशी सवय नसेल तर व्हाईट पेपर आपण नेहमीसारखं बुक्समध्ये तुम्ही त्याच्या नोट्स काढू शकता आणि त्या देखील तुम्ही रिवाईज करू शकता. शेवटच्या काही दिवसांमध्ये त्याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. फक्त करताना काही मिस करायचं नाही. सर्व जे आहे लक्ष्मीकांतमध्ये किंवा लक्ष्मीकांतच नाही बाकीच्या सगळ्या बुक्समधलं सर्व व्यवस्थित वाचायचं. कुठलाही पॉईंट जो आहे तो ठेवायचा नाही की बाबा ह्यावरचे क्वेश्चनच आलेले नाही आहेत त्याच्यामुळे मी हा स्किप करतो पुढचा बघतो, असं अजिबात करायचं नाही. आता आपण पुस्तकं तुमचं पहिलं रीडिंग झालेलं आहे, तर आता PYQ ॲनालिसिस कसं करायचं, तर आपण हिस्ट्रीपासून सुरुवात करूया. तर अनेक वेळेला हिस्ट्रीच्या आपण जेव्हा तुम्ही PYQ पाहायला जाल तर तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की त्याचा एक असा आयोग फिक्स सोर्स ठेवलेला नाही आहे आयोगाने. आयोग कुठूनही प्रश्न विचारतो, म्हणजे हिस्ट्रीवरचे सर्वसाधारणपणे जनरली 15 क्वेश्चन्स येत असतात. तर आयोगाने असं केले की फिक्स सोर्स कुठलाच ठेवले नाही, पण त्यातले 3-4 क्वेश्चन जे असतात विशेष करून मॉडर्न इंडियाचे वगैरे ते तुम्ही आणि महाराष्ट्राचा इतिहासाशी रिलेटेड क्वेश्चन जे असतात ते 11वीचं सायन्सचं बुक आणि बाकीचं मग मॉडर्न इंडियाचे कुठलेही बुक तुम्ही वापरत असाल तर त्यातनं ते येत असतात. पण काही एन्शियंट इंडियाचे किंवा मिडावल इंडियाचे क्वेश्चन्स जे असतात तर ते कुठून येतात ते कोणालाच माहीत नाही. मग अनेक वेळेला आपल्याला कोणीतरी येऊन सांगतं अरे हा क्वेश्चन जो होता तो त्या पुस्तकातून आला होता, तुम्ही लगेच ते पुस्तक आणता वाचत बसता. एन्शियंट इंडियावर आणि ह्याच्यावर ज्या मॅक्झिमम 2 ते 3 क्वेश्चन कधी मॅक्झिमम 3 क्वेश्चन्स येत असतात. तर त्यामध्ये तुम्ही किती रेस्ट्रिक्ट करता स्वतःला. हिस्ट्रीमध्ये मी म्हणेल की तुम्ही रेस्ट्रिक्ट करू नका स्वतःला. हिस्ट्रीमध्ये तुम्ही जेवढं इनपुट देता तेवढं तुमचं आउटपुट याची शक्यता नसते. त्यामुळे हिस्ट्री मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही मॉडर्न इंडिया आणि महाराष्ट्राचा हिस्ट्री हे जे तुम्हाला 11वीचं हिस्ट्रीचं बुक आहे किंवा तुम्ही जर मॉडर्न इंडियासाठी कुठलं दुसरं बुक वापरत असाल महाजन सरांचं असेल किंवा दुसऱ्या कोणाचंही वापरत असाल तर ते व्यवस्थित करा आणि त्यावरनं जेवढे क्वेश्चन असेल तेवढे व्यवस्थित सॉल्व करा. पण जास्त करून एन्शियंट आणि मिडावलसाठी कुठलीही भारंभार पुस्तकं आणायची, दुसरे ह्यानं सांगितलं ते आण हे आण असं करू नका. हिस्ट्रीला जेवढं इनपुट देतात तेवढं आउटपुट येत नसतं. तर त्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट केलं की त्या पुढचे 2 जे आहेत हिस्ट्री नंतर जॉग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक हे 3 पार्ट जे आहेत हे तुमचे सर्वात जास्त स्कोरिंग असतात. जॉग्राफीचं तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्राच्या जॉग्राफीचे क्वेश्चन्स आहे तसे पुस्तकातून येतात. सौदीचं बुक वापरत असाल किंवा दुसरं NCERT वगैरे वापरत असाल, इंडियाची जॉग्राफी असेल, इन्व्हायरमेंटचे क्वेश्चन्स असतील हे डायरेक्ट बुक्समधनं येत असतात. हा स्टॅटिक पार्ट असतो. जॉग्राफीमध्ये फारसं काही चेंज होत नाही. झाल्यास एखाद्या वेळेला सायक्लॉनबद्दल थोडीशी माहिती वगैरे विचारली जाऊ शकते, पण त्यामध्ये फारसा काही चेंज नसतो. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की जॉग्राफी व्यवस्थित करा. जॉग्राफीची तुमचं नाही का स्ट्राईकला 100% बसलाच पाहिजे जॉग्राफीमध्ये, की यामध्ये तुमचं चुकलं नाही पाहिजे. त्यामुळे तुमचा हिस्ट्रीमध्ये जो डॅमेज होतो तर तुम्ही डॅमेज कंट्रोल जो आहे हा जॉग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमीमध्ये भरून काढणं गरजेचं असतं. आता नेक्स्ट बघूया आपण पॉलिटी. तर पॉलिटीचे क्वेश्चन बँक एवढे अवेलेबल आहेत, ते जर तुम्ही व्यवस्थित सोडवले मी सजेस्ट करेल की मागच्या याच्याची कुठलीही एखादी चांगली क्वेश्चन बँक घ्या आणि त्यामध्ये जेवढे पॉलिटी म्हणजे मेन्सचे पण सोडवा. मेन्सचे क्वेश्चन अनेक वेळेला प्रिलिममध्ये रिपीट होत असतात. तर त्यामुळे हिस्ट्री पॉलिटीची जी क्वेश्चन बँक आहे ती तुम्ही सॉल्व करा. सतत सॉल्व करत राहा. ते क्वेश्चन तुम्हाला डोक्यात बसले की मला वाटत नाही की तुमच्या पॉलिटीमध्ये फारसे मार्क्स जातील. एखादा दुसरा आता कोणाचाही किती जरी अभ्यास केला तरी चुकू शकतोच, पण माझं सजेशन राहील की पॉलिटीमध्ये तुम्ही मार्क जाऊन देऊ नका. कारण पॉलिटी लक्ष्मीकांतच्या बाहेरचं फारसं प्रिलिमला तर काही येत नाही. फारसं प्रिलिमला तुम्हाला कायदे वगैरे असा पार्ट नसतो. त्यामुळे लक्ष्मीकांतच्या बाहेरचं फारसं येईल किंवा कोळंबे सरांचं जरी तुम्ही वापरत असाल तर त्याच्या बाहेरचं याची शक्यता नसते. त्यामुळे लक्ष्मीकांत व्यवस्थित करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा. पॉलिटीमध्ये तुम्हाला चांगला स्कोर येईल. पुढचा आहे इकॉनॉमिक अँड डेव्हलपमेंट. तर आता गेल्या काही वर्षापासून आयोगाची पद्धत आहे की डेव्हलपमेंटवर देखील क्वेश्चन म्हणजे स्कीम्स ज्या आहेत वेगवेगळ्या पंतप्रधान आवास योजना असेल किंवा स्किल डेव्हलपमेंट वगैरे असेल हे प्रश्न विचारले जातात. आणि हे प्रश्न मुख्यत्वे आपला HRDचा GS3चा जो पेपर आहे त्यासाठी आपण जी बुक्स वापरतो तर त्याच्यामधले सोशल इन्क्लुजन मी सजेस्ट करेल देसले सरांचं पार्ट 2 मध्ये सोशल इन्क्लुजनमध्ये हेल्थ, वॉटर डेव्हलपमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत तर त्या तुम्ही व्यवस्थित म्हणेल की त्या व्यवस्थित करून त्याच्या नोट्स काढून ठेवा. नोट्स काढले तुम्हाला ते फायदा राहील. आणि इकॉनॉमीचं देसले सरांचं बुक जे आहे तर त्यानुसार तुम्ही दुसरं कुठलं वापरत असाल तरी ते करा. फक्त त्याच्या रिव्हिजन करा. आणि हा पार्ट इकॉनॉमीचा पार्ट पण मोस्टली स्टॅटिक असतो. एखाद्या वेळेला इकॉनॉमिक सर्वे किंवा ह्यावरचा एखादा क्वेश्चन येऊ शकतो, पण मोस्ट ऑफ द मोर दॅन 90% क्वेश्चन्स हे या बुक्समधनंच येत असतात. त्यामुळे इथे मार्क जाऊन देऊ नका. जॉग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमी हा तुमचा हातचे मार्क्स आहेत. त्यामध्ये जास्तीत जास्त जेवढं स्कोरिंग कराल तेवढं तुम्हाला डॅमेज कंट्रोल जो तुमचा हिस्ट्रीमध्ये आणि पुढे सायन्समध्ये होत असतो तो भरून निघेल. पुढचा आहे आता सायन्स.
तर सायन्सचे काही काही क्वेश्चन्स ज्यांचं सायन्स स्ट्रॉंग आहे त्यांना इथे चांगलं लीड घ्यायचा खूप चान्स असतो, की अनेक जण त्यामध्ये साधारण 15-16 क्वेश्चन्स येत असतात, त्यामध्ये अनेक जण पण आउट ऑफ 50 पण घेत असतात. पण ज्यांचं सायन्स वीक आहे तर त्यांना मी सजेस्ट करेल की स्टेट बोर्डाचे बुक्स आपण सर्वजण वापरतो, तर या सायन्समधले सर्वसाधारण 15 ते 16 क्वेश्चन जे असतात त्यामधले साधारण 6 ते 7 क्वेश्चन्स असतात, 6 ते 7-8 क्वेश्चन जे असतात हे स्टेट बोर्डमधनं येत असतात. तर तुम्ही स्टेट बोर्डाचे बुक्स जे आहेत तुमचे ते एकदम व्यवस्थित करा आणि ह्या क्वेश्चनमध्ये जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करा. कारण अनेक वेळेला असं होतं की सायन्स खूपच वीक असतं आणि सायन्समुळे प्रिलिम गेलेले मी अनेकांचे माझ्या मित्रांचे देखील पाहिलेलं आहे की सायन्स कमी वीक होतं, त्यामुळं निगेटिव्ह भरपूर झाले आणि प्रिलिम गेली. तर त्यामुळे असं करू नका. स्टेट बोर्डातले तुम्हाला जेवढे माहिती तेवढे अटेम्प्ट करा व्यवस्थित, आणि जास्त करून जर अजिबात काही माहीत नसेल तर त्यामध्ये मी म्हणेल की अटेम्प्ट करायच्या फंदात पडू नका. कारण आपल्याकडं असं आजकाल झालेलं आहे की सगळेजण प्रिलिमचा पेपर पण 100 आउट ऑफ 100 मारायचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये असं होतं की मग प्रिलिमला 2 मार्काचा एक क्वेश्चन असतो, त्यामुळे निगेटिव्ह देखील जास्त होऊन जातं आणि रिझल्ट जातो. तसं करू नका. आणि नेक्स्ट आहे करंट अफेअर्स. तर करंट अफेअर्स करायचं झालं तर आता प्रत्येकाचे सोर्सेस वेगवेगळे असतात. स्वतः पर्सनली मी परिक्रमा दर मंथली ज्या होतात त्या नाही का रेफर करायचो आणि प्रत्येक महिन्याच्या मी त्या महिन्यालाच त्या परिक्रमा वाचून पूर्ण करायचो. त्याच्या छोट्याशा स्मॉल नोट्स काढून ठेवायचो. अनेक वेळेला अनेकांचं असं असतं की त्यांना ते जमत नाही लिहायला, तर मग किंवा रेफर करणं किंवा वाचायला जमत नाहीत, तर सहामाही परिक्रमा तुम्ही वापरू शकता किंवा तुमचं कुठलं इयरबुक असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता. आणि करंट अफेअरचे क्वेश्चन्स अनेक जे असतात ते तुम्ही वाचण्यामध्ये कुठून ना कुठून तरी तुमच्या वाचनातून गेलेले असतात आणि काही एखादे दुसरे 2 असतात की जे अजिबातच माहीत नसतात. ते तुम्ही तुमच्यावरच सोडून देईल की बाबा तुम्ही चान्स घ्यायचा की नाही घ्यायचा. असेल तर कुठलं लॉजिक लावायचं हे आता कोणी सांगू शकणार नाही जनरली की बाबा कुठलं लॉजिक लावायचं, ते प्रत्येकाने स्वतःचं इंडिव्हिज्युअली ठरवायचं. त्यामुळे मी सजेस्ट करेल की सर्वात जास्त तुमचा फोकस जो आहे जॉग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे 3 चॅप्टर जे आहेत यामध्ये तुमचं जास्तीत जास्त स्कोरिंग झालं पाहिजे. आणि त्यानंतर सायन्स, करंट अफेअर्समध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जेवढे बरोबर माहिती आहेत ते पूर्ण तुम्ही केले पाहिजेत. आणि हिस्ट्रीमध्ये मॉडर्न इंडिया आणि जो आपला महाराष्ट्राचा इतिहासाचा जो पार्ट आहे तो तुमचा त्यामध्ये मार्क जाऊन देऊ नका. स्कोअर चांगला यायला, त्यामुळे एवढं जरी केलं तरी स्कोअर चांगला येईल. फारसं काही तुम्हाला आउटस्टँडिंग प्रिलिमला स्कोअर काढणं म्हणजे 200 पैकी 170, 180 असा स्कोअर असते. तुमचा मिनिमम जरी स्कोअर आपला 120-125 पर्यंत एवढ्या याच्यानुसार जाऊ शकतो. प्रिलिमचा स्कोअर फक्त तुम्ही क्वालिफाय स्टेप अप आहे ती की प्रिलिमचा स्कोअर नाही का तुम्ही मेनसाठी क्वालिफाय होता, त्यामुळे व्यवस्थित हे करा, स्कोअर यायला काही हरकत नाही. आता आपण रिव्हिजनच्या मुद्द्याकडे जाऊया. आता रिव्हिजन किती आणि कधी सुरू व्हायला पाहिजे असा अनेकांचा प्रश्न असतो. तर माझं सजेशन राहील की आता पुढची 2024ची प्रिलिम जी आहे ती एप्रिल महिन्यामध्ये आहे. अजून बरोबर आता 100 दिवस तुमच्याकडे आहेत. तर माझं सजेशन राहील की पुढच्या 45 दिवस, साधारण आपण 90 दिवस धरून चालूया. तर 45 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं काय वाचून घ्यायचं आहे ते सगळं वाचून झालं पाहिजे. पुढचे 45 दिवस तुमच्या ह्या सर्व 3 रिव्हिजन तरी होणं गरजेचंच आहे. 3 रिव्हिजन झाल्या आणि त्यानंतर जेवढ्या होतील तेवढ्या तुमचा बोनसच आहे हा. पण 3 रिव्हिजन कमीत कमी होणं गरजेचं आहे, कारण नुसता वाचून काही फायदा नसतो. पहिल्या वेळेला वाचलेलं कोणाच्याही लक्षात राहत नसतं. त्यामुळे जेवढ्या जास्तीत जास्त रिव्हिजन तुम्ही कराल तेवढं तुमचं मेमोराईज करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. तर तुम्हाला ते क्लिक व्हायला लागतं की आपण आता हे वाचलं होतं. पहिल्या रिव्हिजनला होणार नाही, दुसऱ्या रिव्हिजनला वाचायला लागलं की तुम्हाला जाणवेल की आपण ह्या पेजवर वाचलेलं होतं. त्यापेक्षा जास्त रिव्हिजन होत गेल्या की तुमचं ते एकदम ते ब्रेनमध्ये तुमच्या. आता रिव्हिजन म्हणजे काय ते पाहूयात आपण. की अनेकांचा समज असतो की रिव्हिजन म्हणजे वाचणं, म्हणजे पुस्तकातला शब्द वाचणं. असं अनेकांचं मी पाहिलेलं आहे की रिव्हिजन करायची म्हणजे ते प्रत्यक्ष म्हणजे पहिल्यापासून जे पहिलं रिडिंग असतं त्याला जे वाचलेलं असतं परत वाचत बसतात. तसं नसतं. पहिलं रिडिंग ज्यावेळेला तुम्ही जे महत्त्वाचं काही अंडरलाईन केलेलं असतं किंवा त्याला नाही का मार्करने हायलाईट केलेलं असतं त्यावरचं वाचन करणं म्हणजे रिव्हिजन. रिव्हिजन म्हणजे प्रत्येक वेळेला शब्दशः पुस्तक परत वाचून काढणं असा त्याचा अर्थ होत नाही आणि तसं कोणी घेऊसुद्धा नाही. आणि तसं करायला गेलं तर तुमचं सिलेबस पूर्ण होणं पण शक्य नाही. त्यामुळे रिव्हिजन करताना शॉर्ट आणि क्रिप्स असली पाहिजे की तुम्ही जेवढं अंडरलाईन केलेलं आहे किंवा हायलाईट केलेलं आहे अगोदरच्या ह्याच्यामध्ये तेवढंच फक्त वाचायचं असतं. सगळं पुस्तक परत नाही का A to Z वाचण्याची काही गरज नसते आणि त्याला रिव्हिजन म्हणत देखील नाहीत. आता पुढचा मुद्दा पाहूयात आपण, क्वेश्चन प्रॅक्टिस. तर अनेकांना प्रश्न असतो की क्वेश्चन प्रॅक्टिस म्हणजे काही करायचं, किंवा अनेक जण विचारतात की टेस्ट सिरीज लावायची का नाही. तर याबाबत मी म्हणलं की टेस्ट सिरीजचा प्रश्न ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्हाला लावायचे असेल तुम्ही लावू शकता किंवा झेरॉक्समधून तुम्ही ते पेपर घेऊन स्वतः देखील सॉल्व्ह करू शकता. लावायचं असं कंपल्शन नाही, पण लावलं तर एक प्रकारे तुम्ही त्या वातावरणामध्ये जाता.
म्हणजे अनेक वेळेला 100 200-300 मुलं असतात, त्यांच्यामध्ये तुम्ही बसून तुम्ही पेपर सोडवता, तुम्ही एक प्रकारे त्या माहोलमध्ये जाता. त्यामुळे माझं सजेशन ज्यांना शक्य असेल त्यांनी लावावे, ज्यांना नसेल तर लावण्याची काही कंपल्शन नाही. तुम्ही दुसरे पेपर घेऊन ते टाईम लावून देखील सोडवू शकता. तर त्यामध्ये फारसा काही येत नाही. पण अनेकांचा हा प्रश्न असतो की क्वेश्चन प्रॅक्टिस कशी करायची. तर मी सर्वप्रथम सजेस्ट करेल की दुसरे टेस्ट सीरीजचे पेपर सोडवण्यापेक्षा तुम्ही मागच्या 5 वर्षाचे जे राज्यसेवेचे पेपर आहेत ते पहिले सॉल्व करा. त्यानंतर मग ते पेपर झाल्यानंतर तुम्ही पुढचे जे क्लासेसचे वेगवेगळ्या प्रकारचे पेपर असतात त्याकडे जा. पण सर्वप्रथम राज्यसेवेचे पेपर स्वतः वेळ लावून सोडा. राज्यसेवेचे क्वेश्चन वाच झाले. तर आता क्वेश्चन पेपर कधीचे सोडवायचे. आता मी सजेस्ट करेल की तुम्ही दुसऱ्या प्रायव्हेट क्लासेसचे क्वेश्चन पेपर सोडवण्यापूर्वी राज्यसेवेच्या आयोगाचे जे मागच्या 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर जे असतील ते पहिले सॉल्व करा. म्हणजे सर्वसाधारण 2017 पासूनचे जे क्वेश्चन पेपर आहेत राज्यसेवेचे, GS1चे, GS2चे, ते तुम्ही पहिले सॉल्व करायला सुरुवात करा. अप टू 2023 हे सगळे सॉल्व करा तुम्ही. आणि त्यानंतर प्रायव्हेटचे कोचिंग क्लासेसचे वगैरे क्वेश्चन पेपर असतील त्याकडे जा. आणि क्वेश्चन पेपर तुम्ही टाईम लावून सोडवा. आणि आयोगाचा जो टाईम असतो, म्हणजे आयोगाचा सर्वसाधारण 10 ते 10लाच असतो. तर एक क्वेश्चन पेपर पण कधी सोडवायची की आयोगाचा GSचा पेपर हा मॉर्निंग सेशनमध्ये असतो. तर मी सजेस्ट करेन की तोच पिरियड घेऊन तुम्ही हा GS1चे पेपर सॉल्व करा. आणि GS2चे पेपर ते सर्वसाधारणपणे दुसऱ्या सेशनमध्ये असतात, दुपारनंतर असतात. तर GS2चा पेपर पण तसा सॉल्व करा तुम्ही. GS2चा पेपर आता पूर्वी एवढं त्याला महत्त्व राहिलं नाही, तरी तुम्हाला पास होण्यासाठी GS2मध्ये ठराविक मार्क पाडणं गरजेचं आहे. क्वालिफाय झालेलं आहे तरी तुम्हाला ते गरजेचं आहे. त्यामुळे ह्याकडे देखील दुर्लक्ष करून तुम्हाला चालणार नाही. तर त्यानुसार तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवा तुमची. आणि तशी जर तुम्ही फॉलो केली तर मला वाटत नाही की फारशी काही अडचण येऊ शकेल तुम्हाला. पण क्वेश्चन पेपर सॉल्व करताना एक लक्षात नेहमी ठेवायचं की तुम्ही आता समजा दुसऱ्या क्लासेसचा सोडवायला लागला आहे क्वेश्चन पेपर, पण त्यामधलं एक तुम्हाला क्वेश्चन येत नसेल तर तुम्ही तो नेटवर सर्च करायचा. आणि तो जो क्वेश्चन आहे तिथेच ते लाल पेनाने किंवा दुसऱ्या कुठल्याही पेनाने तो तिथे लिहून घ्यायचा. त्याचे जे महत्त्वाचे संदर्भ आहेत ते त्या क्वेश्चनवरच लगेच लिहून घ्यायचे. आणि जेव्हा तुम्ही शेवटचे रिव्हिजन करत असाल तर तेव्हा एक क्वेश्चन पेपर असे लिहिलेले वाचायचे, तरच त्याचा उपयोग होतो. नाही तर तुम्ही एकदा क्वेश्चन पेपर सॉल्व केला आणि तो नाही का रद्दीमध्ये गेला, त्याचा काहीच उपयोग नाही आहे. तुम्ही जेव्हा तो क्वेश्चन पेपरमध्ये महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही रेड पेनने लिहून घ्यायचे आणि ते सतत वाचायचे, तर ते तुम्हाला मेमराईज होऊन जातील. त्याशिवाय त्याचा काहीच उपयोग नाही. मग तुम्ही पेपर सोडवता ते बाबा मी पेपर सोडवला, एवढे सोडवले आणि ते रद्दीत जातात, त्याचा काहीच उपयोग होत नाही. तर त्यामुळे असं प्रॉपर वे तुम्ही फॉलो करा. पुढचा मुद्दा आहे लास्ट वीक प्लॅनिंग. तर आता लास्ट वीक प्लॅनिंगमध्ये माझं मी स्वतःची स्ट्रॅटेजी सांगतो की मी माझ्या स्वतःच्या ज्या काढलेल्या नोट्स असायच्या त्या आणि ॲनालिसिस. तर मी स्वतः असं करायचो की शेवटचा जो आठवडा असायचा त्यामध्ये सुरुवातीला मी ज्या माझ्या प्रत्येक विषयाच्या नोट्स काढलेल्या असायच्या त्या नोट्स मी रिवाईज करायचो. एकदा त्या रिवाईज करून घ्यायचो पूर्ण. आणि शेवटचे 2 ते 3 दिवस जे असतात म्हणजे पेपरच्या अगोदर, तिथं अनेक वेळेला आपण जेव्हा लायब्ररीमध्ये वगैरे बसलेलं असतो तर मुलांचं चाललेलं असतं, अरे तू हे वाचलं का, ते वाचलं का. मी म्हणतो सगळं ते इग्नोर करा, तसं काही करायची गरज नाही. माझी स्वतःची स्ट्रॅटेजी अशी होती की मी कुठलं बेस्ट ॲनालिसिसचं पुस्तक जे होतं मी स्वतः चोरमोरे सरांचं पुस्तक रेफर करायचो. तर त्यामध्ये प्रत्येक जे मागच्या वर्षीचे क्वेश्चन्स वगैरे आहेत त्याचे एक्सप्लेनेशनसह ते क्वेश्चन दिलेले आहेत. तर मी शेवटचे 2 ते 3 दिवस ते बुकच वाचायचो, त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे वाचत बसायचो. त्यामुळे व्हायचं काय की सगळे जे सब्जेक्ट आहेत हिस्ट्री, जिओग्राफी वगैरे त्या सगळ्याचा टचअप व्हायचा एक, आणि त्याची एक प्रकारे रिव्हिजन होऊन जायची आणि ते लक्षात देखील राहायचं. आणि अनेक वेळेला मागच्या प्रिलिमचे क्वेश्चन रिपीट होत असत आहे तसे, तो देखील तुम्हाला एक ॲडव्हान्टेज मिळतो. त्यामुळं हे 2 पॉईंट मी फॉलो करायचो. आता प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकेल, पण मी म्हणतो की नोट्स वगैरे जे आहेत तर त्या प्रत्येकाने शेवटच्या वीकमध्ये करणं गरजेचं आहे. आणि काही जणांना ॲनालिसिस जर नाही का शक्य वाटत नसेल तर त्यांनी त्या नोट्स परत एकदा रिवाईज केल्या तरी चालतील. प्रत्येकाची शेवटचं प्लॅनिंग वेगवेगळं असू शकेल. पण अजून एक आहे की शांत राहणे. शेवटच्या दिवसामध्ये आपण लायब्ररीमध्ये बसलेलो असतो, वातावरण एकदम स्ट्रेसफुल असतं, म्हणजे प्रत्येकजण असं एकदम जोरजोरात त्याचा अभ्यास वगैरे चाललेला असतो. तर त्याच्यामुळे आणि प्रत्येकजण काही जणांना असे आपल्या लायब्ररीमध्ये प्रत्येक लायब्ररीमध्ये अशी काही असतात मुलं की तू हे केलं का, ते केलं का, चहा प्यायला चालला की तू बाबा हे केलं का, तू का हे केलं नाही, असं तसं सांगणारे असतात. आणि त्यांनी त्याचं तसं सांगितलं की इथं आपण लायब्ररीमध्ये आलो की लगेच अरे तो पॉईंट जो सांगितला तो करा, असं अजिबात करायचं नाही, पूर्णपणे इग्नोर करायचं. आणि जर तुम्हाला असे प्रॉब्लेम येत असेल अशा बोलण्यामुळं तर ह्या अशा मुलांना काही दिवस मी म्हणेल की इग्नोर केलेलं चांगलं पडेल.
कारण शेवटच्या कालखंडामध्ये तुमची मनस्थिती खूप चांगली असणं गरजेचं असतं. एक वेळ तुमचा अभ्यास थोडासा कमी झाला तरी चालेल, पण तुमची जी मनस्थिती आहे ती शांत राहणं गरजेचं असतं. व्हायबल होणं पूर्णपणे टाळलं पाहिजे आणि त्यासाठी कोणत्याही अशा विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहायचं नाही. अनेक लायब्ररीमध्ये आपल्या सर मंडळी वगैरे सिनियर मेंबर्स असतात, ते सांगत असतात की मागच्या वेळेला हे आलं होतं किंवा यावेळेला असं असं येण्याची शक्यता आहे. पूर्णपणे आयोगाचा पेपरमध्ये काय येणार हे कोणालाही माहीत नसतं. त्याच्यामुळे हेच येईल, यावर जास्त यावेळेला फोकस राहील असं, किंवा यावेळेला सायन्सचे एक्झाम्पलच येणार आहेत, मागच्या वेळेला थिअरी आली होती, असले ज्या वेगवेगळ्या अफवा पसरतात किंवा पसरवणारे जे असतात त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं. स्वतःची कंडिशन स्टेबल ठेवायची आणि नोट्सचं रिवाईज करत राहायचं आणि ॲनालिसिस जमलं तर करायचं. एवढंच मी तुम्हाला सजेस्ट करेल शेवटच्या वीकमध्ये. आता शेवटचा परीक्षेचा दिवस, त्याचे डी डे. तर या दिवशी आपण 2च पॉईंट पाहू, काय करावे आणि काय करणे टाळावे. तर काय करावे यामध्ये मी सांगेल की बाबा आदल्या दिवशी व्यवस्थित झोप घ्या. परीक्षेच्या दिवशी तुमची झोप असणं खूप गरजेचं आहे. मी खूप मुलं अशी पाहिलेली आहेत की रात्री 1-2 वाजेपर्यंत जागतात. आता मला त्यांना एकच सांगणं आहे की आता तुम्ही इतके दिवस अभ्यास केलेला आहे आणि शेवटच्या 1 दिवसामध्ये शेवटची जागरण करून वगैरे तुमचे सगळे पुस्तक वाचून होणार आहेत का? नाही. त्यामुळे रिलॅक्स राहा, झोप व्यवस्थित घ्या, परीक्षेच्या दिवशी जेवण व्यवस्थित करा. काही मुलं परीक्षेच्या दिवशी जेवण व्यवस्थित करत नाहीत, त्यामुळे मग ऐन परीक्षेच्या दिवशी डोकेदुखी किंवा ॲसिडिटी यासारखे त्रास होतात. आणि काही जण इतकं हे करतात की जेवण करतात की ते झोपच येऊन जाते. त्यामुळे असं दोन्ही प्रकारे करायचं नाही. संतुलित आहार ठेवायचा आपला आणि इलेक्ट्रोल पावडर वगैरे असं काही ते जवळ ठेवायचं, ज्या योग्य डिहायड्रेशनचा वगैरे त्रास होऊ नये. आणि काय करणे टाळावे यामध्ये मी सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एकच सांगेल की जेव्हा GS1चा पेपरसाठी तुम्ही सेंटरला जाता, तर तेव्हा अनेक ठिकाणी तुम्ही बघता की काही मुलं असे मोठमोठे बुक्सचे ठोकळे वगैरे काढून बसलेले असतात, फ्युरियसली वाचत असतात, पानं वगैरे उलगडत असतात. तुम्ही इकडे तिकडे फिरता, ते पाहून तुम्हाला टेन्शन येतं, अरे एवढे सगळेजण अभ्यास करतात, मी असंच फिरतोय. पूर्णपणे या गोष्टी इग्नोर करून टाकायच्या की तुमचा अभ्यास झालेला आहे. शेवटच्या 15-20 मिनिटामध्ये भरपूर अभ्यास करून कोणालाही काही मार्क्स येतात, ही पूर्णपणे अंधश्रद्धा आहे. म्हणजे तुम्ही अगोदर तुमच्या 3 महिन्यामध्ये जर व्यवस्थित अभ्यास केला नसेल तर तुम्हाला किती अभ्यास केला तरी तुमची प्रिलिम निघणार नाही. पण तुम्ही जर सिरियसली अभ्यास केलेला असेल तर 15-20 मिनिटांमध्ये अभ्यास करून किंवा शेवटच्या 1 तासामध्ये अभ्यास करून तुम्हाला काहीच त्याचा फायदा नाही. ऑलरेडी तुम्ही जे केलेलं आहे तेच तुम्हाला आठवणार आहे आणि त्यावरच तुम्ही पेपर देणार आहे. त्यामुळे अशा गोष्टी टाळा. आणि जर तुम्हाला वाचायचंच असेल तर मी सजेस्ट करेल की पॉलिटीचे काही महत्त्वाचे आर्टिकल्स वगैरे असतात किंवा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट असतात किंवा अशा काही महत्त्वाच्या हिस्ट्रीची एक क्रोनॉलॉजिकल ऑर्डर करून जायचे. म्हणजे 80-70 अनेक वेळेला आपल्या क्रोनॉलॉजी विचारली जाते, तर हिस्ट्रीच्या एका पेपरवर अशी क्रोनॉलॉजी करून जायची, ती वाचा. किंवा पॉलिटीचे जे असेल असे शॉर्ट नोट्स त्या वाचा फक्त. बाकी जे पुस्तक वगैरे तर अजिबात वाचायचं नाही या पिरियडमध्ये, पूर्णपणे इग्नोर करायचं. तुम्ही स्वतःच्या ज्या नोट्स वगैरे एखादी दुसरी असेल हिस्ट्रीची पॉलिटीची वगैरे तर त्याच वाचा फक्त. इकॉनॉमी जॉग्राफी तर वाचून काहीच फायदा नसतो की त्यामध्ये काही ते लक्षात पण राहत नसतं, बाकीचं आहे ते पण उलट डोक्यातून जात असतं. त्याच्यामुळे मी फक्त हे सांगेल की हे टाळा आणि फारसा कोणाशी कॉन्टॅक्ट ठेवू नका. एक्झामच्या काळामध्ये अनेक जणांना सवय असते की ग्रुपने अभ्यासाला बसतात, मेन्स GS1चा पेपर झाल्यानंतर सुद्धा आणि त्या अगोदर सुद्धा. त्याचा ग्रुप स्टडी पूर्णपणे टाळा. निवांत जागी एका जाऊन बसा आणि स्वतः स्टडी करा, तुमचं डोकं शांत राहील. पण एक 4-5 जणांचा ग्रुप बसला आणि त्यामध्ये मग चर्चा चालू होती, तू हे केलं का, तू हे केलं का, त्यातून आपल्याला टेन्शन येतं. त्यामुळं ग्रुप स्टडी अवॉइड करा असं मी तुम्हाला सांगेल एवढ्या पिरियडमध्ये तरी. तर आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे येऊया. हा जो रोडमॅप मी तुम्हाला सांगितला हा मी स्वतः फॉलो केलेला होता आणि माझी अशी अपेक्षा नाही आहे की तुम्ही त्यानुसारच सर्व तंतोतंत फॉलो करा. तुम्हाला जसे यामध्ये बदल करायचे असतील तुम्ही करू शकता, तुमच्या सोयीनुसार त्यामध्ये बदल करू शकता. पण मी तुम्हाला सांगू शकतो की मी हा जो रोडमॅप फॉलो केला होता त्यानुसार मला देखील यामध्ये चांगलं यश मिळालं होतं आणि तुम्हाला देखील जर तुम्ही यानुसार फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला प्रिलिम पास करण्यामध्ये काही अडचण येणार नाही आहे. तर त्यानुसार मग आपण आता लेक्चर आपलं संपवतो आहे. सर्वांना येणाऱ्या प्रिलिमसाठी ऑल द बेस्ट आणि धन्यवाद.